मुंबईतल्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल केलेला। हे आरोप करताना त्यांचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर होता, त्यामुळे यावरून आता राजकारण सुरू झालंय। सिद्धिविनायक मंदिर ज्या पद्धतीने आम्ही सांभाळलं तसं दुसऱ्या कुणीही सांभाळलं नव्हतं असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं। तर 3.5 वर्षांपूर्वीच याबद्दल आपण तक्रार केली होती, पण कारवाई झाली नाही असा दावा मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केलाय। तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रत्युत्तर दिलंय। अध्यक्ष असताना त्यांनी डायलिसिस केंद्रासाठी मशीन घेण्यासाठी एक रक्कम मंजूर केली। त्यानंतर सत्ता बदलल्यावर जेव्हा ते कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी ते डायलिसिस केंद्रचा निधी रद्द केला आणि म्हटलं, जर तू आमच्या पक्षात प्रवेश केलास तरच तुला हा निधी मंजूर केला जाईल। हे जे असे लोक आहेत ना, यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? सिद्धिविनायक केंद्रानं सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासानं आदेश बांदेकर, संजय सावंत हे सगळे लोक असताना जेवढं उत्तम काम केलं तेवढं कधीच ते काम होऊ शकलं नाही। जी तक्रार आम्ही 3.5 वर्षापूर्वी केली होती तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि पर्टिक्युलर न्यायविधी खातं हे फडणवीस साहेबांकडे होतं। त्यांनी विधिमंडळामध्ये ऑन रेकॉर्ड शब्द देऊन त्याची चौकशी केली नाही किंवा दोष आढळल्यास कारवाई करू म्हटलं होतं, कारवाई केली नाही। आता तुम्हाला का आठवलं? म्हणजे आता तुम्ही राजकीय हेतूने केवळ राजकीय हेतूने सिद्धिविनायक मंदिराचा त्यावेळेचा जो विषय आहे त्याची राजकीय ढाल करतायत, बाकी काही नाही। त्यांना या विषयाची माहिती मिळालेली आहे, त्यांनी सभागृहात सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळं दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या असणाऱ्या ट्रस्टींनी काय केलं हे त्या ठिकाणी समजून घ्या। आणि एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचं भान आणि जाणीव असावी, अशा प्रकारचा टोला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मारलेला आहे।